नमस्कार फॅमिली, मी इंजिनियर पवन फंदे आज आपल्याला घेऊन आलेलो आहे एका 3 BHK च्या सुंदर, प्रशस्त आणि वेल फर्निश्डच्या बंगल्यामध्ये। आपल्याला जर या बंगल्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा अशा प्रकारचा बंगला आपल्याला पाहिजे असेल किंवा बनवायचा असेल तर आपण मला कॉल करू शकता, व्हॉट्सअप करू शकता, मी आपली मदत करणार। तर चला बघूया या बंगल्याला आणि मिळूया याची अधिकाधिक माहिती। तर हा एक प्रशस्त असा 1150 स्क्वेअर फीटच्या प्लॉटमध्ये बनलेला बंगला आहे। आता याच्या पार्किंगच्या स्पेसबद्दल काही गोष्टी बघूया। ही आहे याची प्रशस्त पार्किंग। याच्यामध्ये 7 सीटर कार जरी असली तरी ती सुद्धा पार्क होऊ शकते। आणि इथे जे पॅनलिंग दिलेलं आहे ते PVCचं आहे। हँगिंग लॅम्प्स आहे, LED लॅम्पचा वापर केलेला आहे। बिलकुल याच्या समोर आपण बघू शकता की भरपूर मोठी स्पेस आहे, 2 व्हीलर पार्क करू शकतो। आणि सीलिंगला सुद्धा आपण PVC पॅनलिंग केलेलं आहे, LED लाईट्स आहे, सुंदरसे असे एक्सटेरियरचे लॅम्प्स इथे मिळतात आपल्याला। अशा प्रकारचा हा आपला पार्किंगचा व्ह्यू मिळतो। गेट लॅम्प सुद्धा सुंदर आहे। हे आहे आपलं प्रशस्त बंगल्याचं प्रशस्त एंट्रन्स, जे की पूर्णपणे टीकवूडच्या फ्रेममध्ये बनवलेलं आहे। युरोपा कंपनीचे चांगले कन्सील लॉक्स दिलेले आहे। हा आहे आपल्या बंगल्याचा प्रशस्त हॉल म्हणजे लिव्हिंग रूम। या हॉलमध्ये लिव्हिंग रूममध्ये आपल्याला मिळते इथे सुंदरसं असं TV युनिट। काही पार्ट याचे लागणार आहे। आपल्या फॅमिलीसोबत आपण वेळ घालवू शकतो व एक चांगलं मनोरंजन करू शकतो। यात सुद्धा आपल्याला इथे LED लॅम्प्स, रोप लॅम्प्स बघायला मिळणार। तर अशा प्रकारे हा सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो। सुंदरसं असं हे TV युनिट आपल्याला इथे बघायला मिळत आहे। आपल्या फॅमिलीसोबत निवांतपणे वेळ घालण्यासाठी आपल्याला इथे मिळतो उच्च क्वालिटीचा सोफा, जो कस्टमाइज आहे, जो आपण इथेच या साईडवरती बनवलेला आहे। मटेरियल जे आहे याचं ते चांगलं हार्ड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वर्षानुवर्षे याची गॅरंटी मिळणार, याचा स्पंज दबणार नाही। याचसोबत आपल्याला हॉलमध्ये इथे टी टेबल मिळते। सिलिंगवर आपल्याला इथे फॅन आहे, BLDC फॅन आपल्याला मिळतात। LED प्रोफाईल लॅम्पचा चांगला वापर केलेला आहे। इथे आपल्याला सुंदरसं शँडेलियर सुद्धा पाहायला मिळते। या वॉलला सुंदरसं असं वॉल पीसनी हायलाईट केलेलं आहे। मोबाईल चार्जिंगचे सॉकेट सुद्धा दिलेले आहे आणि बरोबर अशा ठिकाणी की जिथे आपण आपला मोबाईल चार्ज करू शकू। त्यानंतर हा स्पेस आहे आपल्या घराचा डायनिंग एरिया। इथे आपल्याला एक 4 सीटर डायनिंग सुद्धा मिळते। सुंदरसं असं डायनिंग आहे, हेवी क्वालिटीने पूर्णपणे बनवलेलं आहे। चेअर्स, या वॉलला सुंदरसं असं एक वॉल पीस दिलेला आहे, त्यामध्ये कन्सील लाईट्स दिलेले आहे। त्यानंतर हा आहे आपल्या घराचा जिना, टावर, स्टेअरकेस। बिलकुल याच्या बाजूला मिळते आपल्याला सुंदरशी अशी वॉश बेसिन, ग्रेनाइटचं टॉप काउंटर असलेली वॉश बेसिन आहे। टच स्क्रीनचे आपल्याला इथे लॅम्प पाहायला मिळतात बघा, 3 in 1 वाले आहे। पहिल्या बटननी ऑफ, दुसऱ्या बटननी वॉर्म व्हाईट, येलो व्हाईट आणि अजून तिसरा कलर। सुंदरसे असे इथे आपल्याला लॅम्प पाहायला मिळतात। आता बघूया आपण या घराचा कॉमन वॉश एरिया। हा आहे आपल्या घराचा कॉमन टॉयलेट। सुंदरशी अशी कमोड सीट आहे, फ्लश कॉक दिलेले आहे, हँड स्प्रे जेट दिलेला आहे, थोडं टाईसचं काम इथे होणार आहे। त्यानंतर गिझरसाठी इथे इलेक्ट्रिकल पॉईंट, प्लंबिंग पॉईंट दिलेले आहे। गरम पाणी थंड पाण्याच्यासाठी सुंदरसं असं इथे आपल्याला मिक्सर मिळते, जे की ब्रँडेड आहे आणि गॅरंटी वॉरंटीमध्ये आहे। बिलकुल इथे आपल्याला छोटंसं एक वॉश बेसिन मिळते, त्यासमोर मिरर मिळते। टाईल्स जे आहे त्या 2 बाय 4 फुटाच्या आहे। सिलिंगला POP डिझाईन आहे आणि याचं विशेष म्हणजे जे ते बिलकुल PVC आपल्याला फिट केलेला आहे, त्याच्यामुळे जो याचा लुक आहे तो फार सुंदर मिळणार आहे। बघा सुंदरसं असं इथे आपल्याला शावर
पाहायला मिळत आहे. आपल्याला बंद करून देऊ आपण. त्यानंतर इथे आपल्याला लोअर्स मिळतात. पावसाळ्यामध्ये याला बंद पण करून ठेवू शकतो. उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला गरमी झाली तर ते खोलून आपण ओपनिंग पण याचं मिळवू शकतो. या जिन्याच्या खाली आपण स्टोअरूम बनवू शकतो किंवा एक स्टोअर फर्निचरमध्ये आपण जर याला पूर्ण पॅनल लावले, शटर लावले तर हे स्टोअरूम बनणार. किंवा जर याच्या खाली आपल्याला काही गार्डन देखावा बनवायचा आहे तर ते सुद्धा आपण बनवू शकतो. आता जाऊया आपण आपल्या बंगल्याच्या प्रशस्त अशा किचनमध्ये. तर हा आहे आपल्या बंगल्याचा प्रशस्त असा किचन एरिया. याच्यामध्ये आपल्याला मॉड्युलर ट्रॉलीज मिळतात. आपल्या घरामध्ये कितीही सामान असलं तरी आपल्याला ठेवण्यासाठी इथे पुरेपूर जागा उपलब्ध आहे. हे पुल आउट आहे, म्हणजे सामान ठेवण्यासाठी अडचण नाही. बिलकुल याच्या बाजूला सुंदरसं असं क्रॉकरी युनिट बनवलेलं आहे, जे की ब्लॅक टिंटेड ग्लासमध्ये आहे. त्याच्यामध्ये LED लॅम्पसुद्धा प्रोव्हाइड केलेले आहे. फार सुंदर हे पाहायला मिळते. इथे भांडे घासण्यासाठी स्वतंत्र असं सिंक आहे. त्यावर 2 वेगवेगळ्या पाण्याच्या स्रोतासहित नळ लावलेले आहे. एक धुण्याचं पाणी आहे, एक पिण्याचं पाणी आहे. आणि याच्यामध्येच आपण वॉटर प्युरिफायर लावण्यासाठीची सोय पण प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकची केलेली आहे. आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी, सर्वांचं मन प्रसन्न राहावं याकरिता या ठिकाणी दिलेलं आहे देवघर म्हणजे मंदिर. सुंदरसं मंदिर बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये प्रोफाईल बॅकलाईट्स दिलेले आहे. गणेश भगवानांची इथे कोरीव इमर्ज होणारी एक सुंदरसं आर्ट इफेक्ट ग्लासमध्ये बनवलेली प्रतिमा आहे. इथे आपल्याला मिळते मोठंसं ड्रावर, ज्यामध्ये आपण आपलं देवाच्या पूजेचे सर्व सामान ठेवू शकतो. इथे सुद्धा भरपूर मोठी स्पेस आहे, त्यामुळे आपल्याला अगरबत्ती, दिवा, पाती ठेवण्याची अडचण होणार नाही. या किचननंतर सुंदरशी अशी एक मास्टर बेडरूम आहे. या मास्टर बेडरूममध्ये सुद्धा आपण जेव्हा बघू तर जे डोअर पॅनल आहे ते पूर्ण फर्निचरच्या फ्रेमचे बनवलेले आहे. डोअरसुद्धा 35 mm कन्सील लॉकवाला आहे. इथे थोडं फर्निचरचं काम सुरू आहे. आपण बघू शकता का सामान थोडं अस्तव्यस्त पडलेलं आहे. सुंदरसा फुल साईजचा इथे मोठा आपल्याला बेड मिळतो. या बेडच्या बाजूला ड्रावरसुद्धा दिलेला आहे. इलेक्ट्रिकल पॉईंट दिलेले आहे. इकडे छोटंसं एक ड्रेसिंगसुद्धा आपल्याला मिळणार आहे. आणि TV फिट करण्यासाठी आपल्याला मिळते इथे TV युनिटचे इलेक्ट्रिकल पॉईंट्स. बिलकुल याच्यावरती सुंदरसं असं एक वॉलपीस बनवलेलं आहे आणि फार सुंदर डिझाईन आहे याची. त्यावर दिसते डिझाईन सिरीजची LED लॅम्प्स. आणि या रूमला अजून सुंदर करते LED POP डिझाईन. सुंदरसं असं POP डिझाईन आहे आणि त्यामध्ये सुंदरसं LED लाईट लागलेलं आहे. आता बघूया आपण या घराच्या रिअर साईडला असलेला स्पेस, जो की आपण वॉश एरिया किंवा दुसऱ्या कोणत्याही कामासाठी घेऊ शकतो. वॉशिंग मशीनसाठी इकडे इलेक्ट्रिकल पॉईंट्स दिलेले आहे. प्लंबिंगची सुद्धा सोय आहे. आता जाऊया आपण या घराच्या फर्स्ट फ्लोअरवरती. इथून आपण जात आहे फर्स्ट फ्लोअरला. सुंदरसं आर्ट इफेक्ट या वॉलला दिलेला आहे. सुंदरशी ही वॉल बनवलेली आहे आणि शँडेलियरवरचं फार अट्रॅक्टिव्ह आहे. स्टेअरकेस पूर्णपणे ग्रेनाइटने डिझाईन केलेला आहे. स्टेनलेस स्टील रेलिंग लागलेला आहे. त्यामुळे जागा ही खूप भव्य आणि सुंदर वाटते. आहे ना सुंदर घर. तर हा आपला वरचा एक कॉमन एरिया आहे. इथेच आपल्याला सुंदरसं ग्लास डोअर मिळते. या ग्लासला उघडून आपण बाहेर जाऊ शकतो. आणि या घरामध्ये जेव्हा हा ग्लास डोअर आपण ओपन करू, हा मॉस्किटो नेटवाला आहे. सुंदरशी हवा आणि प्रकाश आपल्या आतमध्ये येणार आणि आपला जो दिवस आहे तो फार आनंदी करणार. आपण बघू शकता की या पोर्चमध्ये सुद्धा वरती सिलिंगला PVC पॅनल केलेला आहे. हँगिंग लॅम्पचा भरपूर उपयोग केलेला आहे आणि बाल्कनीला पूर्णपणे ग्लासनी डिझाईन केलेला आहे. ग्लास रेलिंग इथे लागलेली आहे. आता या कॉमन एरियामधून जेव्हा आपण उजव्या बाजूला जाऊ तर इथे आपल्याला मिळते सेकंड मास्टर बेडरूम फर्स्ट फ्लोअरवरची. ही फार सुंदर बनवलेली आहे. आपण बघू शकता की बेडची सोय इथे करू शकतो आणि दोन्ही साईडला इलेक्ट्रिकल पॉईंट्स आणि कंट्रोल स्विच दिलेले आहेत. तसेच वॉल लॅम्प्स दिलेले आहेत. त्यामुळे आपला जो बेड आहे तो फार सुंदर इथे लागणार आहे.
या घराची शोभा वाढवते हे सुंदरसं POP डिझाईन आणि यामध्ये क्रॉम्प्टन कंपनीचे BLDC फॅन दिलेले आहे जे आपली विजेची बचत तर करतात पण थंड हवासुद्धा देतात. आणि हे लॅम्प फार सुंदर आहे. या लॅम्प पुढे ही जी बेडरूम आहे ती अजूनच सुंदर वाटते. या बेडरूमला लागून असलेली ही सुंदरशी खिडकी जी की मॉस्किटो नेट आणि फुल साईजच्या ट्रॅकमध्ये बनवलेली आहे या रूमची शोभा अजूनच वाढवते. आपल्या दिवसाची सुरुवात प्रसन्नतेने आणि शांततेने होईल. या बेडरूमला लागून असलेलं टॉयलेट हे सुद्धा प्रशस्त आहे आणि इथे इंडियन टॉयलेट सीटचा यूज केलेला आहे. आता काही लोकांना असा प्रॉब्लेम असतो की त्यांना कमोड सीटवर प्रेशर येत नाही, तर त्यांच्यासाठी सुद्धा सोय आहे. फ्लश बॉक्स आहे, नळ दिलेला आहे, गरम पाणी थंड पाण्याचा इथं मिक्सर दिलेला आहे आणि इथे तुम्हाला शॉवर सुद्धा बघायला मिळतो आणि सिलिंग सुद्धा सुंदर केलेलं आहे. इथे आपण बघू शकता की लोअर्स दिलेले आहे. इथे बेसिन लागणार आहे, काम सुरूच आहे आणि बिलकुल याच्या बाजूला ग्लास सुद्धा फिट केलेला आहे. मिरर ज्याला म्हणतो आपण. सुंदरशी अशी या बाथरूममध्ये टाईल्स आहे, टॉयलेटमध्ये टाईल्स आहे. आता जाऊया आपण फर्स्ट फ्लोअरवरच्या 3rd मास्टर बेडरूममध्ये. इथे सुद्धा पूर्णपणे फर्निचरच्या फ्रेममध्ये हा डोअर पॅनल आहे. डोअर सुद्धा फर्निचरनी बनवणार आहे. काम सुरूच आहे बंगल्याचं. ही सुद्धा एक प्रशस्त आणि मोठी अशी मास्टर बेडरूम आहे. दोन्ही आपण बघू शकता की इथे किंग साईजचा बेड येणार आणि बेडच्या दोन्ही साईडला सुंदरसे असे वॉल लॅम्प्स राहणार आणि या लाईटमुळे या बेडरूमची शोभा अजूनच वाढते. तसंच या बेडरूमच्या बिलकुल लागून असलेल्या एका वॉलवर फुल साईजचं ग्लास डोअर दिलेलं आहे. त्याचा आपण ओपन करून बाल्कनीमध्ये जाऊ शकतो. आपल्या या घरामध्ये बघा उघडल्याबरोबर सुंदर हवेची झुळूक आली आणि मनाला शांत करून गेली. या सुंदरशा बंगल्यामध्ये आपल्याला हवा आणि प्रकाश सतत मिळत राहणार आणि दिवसाची सुरुवात जेव्हा या अशा नेचरच्या सोबत नैसर्गिक हवा आणि पाण्यासोबत प्रकाशासोबत आपण करतो तर तो दिवस आपला आनंदमय होऊन जातो. या बेडच्या समोर अपोजिट डायरेक्शनला ही वॉल आहे आणि या वॉलला TV युनिटसाठी पूर्णपणे इलेक्ट्रिकल आणि केबलचे पॉईंट्स दिलेले आहेत. त्यामुळे आपण इथे TV इन्स्टॉल करू शकतो. आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही. या बेडरूमला सुद्धा अटॅच आहे टॉयलेट. बघा या टॉयलेटमध्ये 4 बाय 7 फुटाचं हे टॉयलेट आहे. इथे गरम पाणी थंड पाण्यासाठी मिक्सर दिलेला आहे. छोटंसं इथे कॉर्नर बेसिन दिलेलं आहे. त्यावरच आपल्याला इथे मिरर मिळतो. शॉवर इथे दिलेला आहे. लोअर्स इथे लावलेला आहे आणि इथे लॅम्प सुद्धा लावलेला आहे. आता जाऊया आपण आपल्या दोन्ही बेडरूमच्या बाजूला असलेल्या कॉमन एरियामध्ये. हा आहे आपला ओपन टेरेस. बिलकुल या दोन्ही बेडरूमला लागून असलेली ही जागा आहे आणि या जागेने आपण आलेलो आहे आता बाहेर. टेरेसवरती जाण्यासाठी आपल्याजवळ एक स्टील रेलिंगचा जिना मिळतो. या जिन्याने आपण जाऊ शकतो आपल्या प्रॉपर्टीच्या बंगल्याच्या टेरेसवरती. आपण आलेलो आहे आपल्या बंगल्याच्या टेरेसवरती. इथे आल्याबरोबर आपल्याला 1000 लिटरची एक प्लास्टो कंपनीची वॉटर टँक मिळते जे की स्टँडवर लावली गेलेली आहे. म्हणजे तुम्ही गरम पाण्यासाठी जर सोलर लावलं तर तुम्हाला स्टँड लावायची गरज पडणार नाही. या टेरेसला फ्लोरिंग केलेलं आहे, पूर्णपणे वॉटरप्रूफिंग केलेलं आहे आणि आजूबाजूला आपण बघू शकता की सुंदरशा अशा मोठमोठ्या बिल्डिंग्स इथे बनत आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारचा जर आपल्याला व्ह्यू पाहायला मिळाला तर आपले हे जे बंगले आहे आपल्याला प्रसन्न करून टाकतात आणि प्रॉपर्टी अजूनच व्हॅल्युएबल बनते. तर फॅमिली, कसा वाटला आजचा 3 BHKचा प्रशस्त, सुंदर आणि वेल फर्निश असलेला बंगला? जर आपल्याला हा बंगला आवडलेला असेल, आपल्याला बंगला पाहिजे असेल, साईट व्हिजिट करायची असेल किंवा अशा प्रकारचा बंगला बनवायचा असेल तर आपण या दिलेल्या नंबरवर मला कॉल करू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये जो ॲड्रेस येत आहे त्या ॲड्रेसवर येऊन हा बंगला बघू शकता. आम्ही अशाच प्रकारच्या प्रॉपर्टीचे व्हिडिओ दररोज बनवत असतो ज्यामध्ये आपल्याला प्रॉपर्टीवर रिअल इस्टेट संबंधात आधुनिक माहिती मिळत असते.
तर अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेअर करा. मी इंजिनियर पवन फंदे, आपला सहकारी. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद करतो आणि भेटूया येणाऱ्या नवीन व्हिडिओमध्ये.